टेक 3 कुठे चाललोय? कोल्हापूर. एकदम ऑन टाईम ट्रेन आली. 5:08चा टाईम होता. 5 वाजून 7 मिनिटांनी त्या माणसाने मला उठवलं. तो भाई साहब उठो, कोल्हापूर आ गया. अरे कोल्हापूर. चहा. पुढे आलाय. खतरनाक थंडी. किती वाजले सकाळचे? 6 वाजतायत. 6 वाजलेत आणि आम्ही कोल्हापुरात फिरतोय. गारठा अनुभवतोय खूप कोल्हापूरचा. थंडी आहे, खूप थंडी आहे. म्हणजे मी आणि तुला हे हवंय का? नको नको, थँक्यू फॉर कर्टसी. गाडी असं वाटतंय. कायच्या काय थंडी आहे इकडे. मुंबईतल्या मला अजिबात बोबडी व्हायची लोभ बघितली. होते माझं. मी तसंच फिरतोय. नो स्वेटर, नो शाल, नथिंग. घरी जाऊन शिव्या पडणार आहेत तुला आणि मला पण. आणि आपण आता एक काम करूया. आपण आता मंदिरात कधी जातो ते ठरवू. त्याच्या आधी किंवा नंतर आपण मिसळ खायला. मस्त गरम गरम मिसळ खाऊ. कोल्हापुरात असं मिसळ फेमस आहेत का? मी विचारते. आहेत फेमस, पण मी विचारते. महाराष्ट्रात 3 ठिकाणच्या मिसळ खूप प्रसिद्ध आहेत. पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. इंस्टाग्रामवर मारामारी चालू असते त्याच्यावर. जीव घेतील लोक एक दिवस. ओके. सो ऐसे सब मत पूछो इधर आके. तुम बाहर वाला लोग. झाले. हम कोल्हापूर है इधर से. ओके. सो बघूया आज मिसळ खाऊनच बघूया आपण कोल्हापुरात. मी विचार करतो तुला कुठली मिसळ खायला घालावी. असं सकाळी आणि म्हणजे एकदम पहाटे शहर वेगळं असतं आणि दिवसा आणि रात्री वेगळं असतं. आम्ही रस्त्याच्या मधून चाललो आहे. एक गाडी नाही आहे आणि खूप शांत आहे, मस्त वाटतंय. पण असं तुला वाटेल, पण खूप जास्त कोल्हापूरची लोक सकाळी चहा नाश्ता करायला बाहेर पडतात. ॲक्च्युली टुरिस्ट लोक पण असतात भरपूर सकाळी आले तर देवीच्या दर्शनाला तुझ्यासारखी. हो, पण त्या साईडनी जायला पाहिजे होतं. चल जाऊया. आपल्याला काय काम नाही, आपल्याकडे खूप वेळ आहे. तसं मी अर्धाच कोल्हापूर बोललो. म्हणजे माझं नॉलेज ही टुरिस्टच आहे. पण मी बोललास फिरलो. बरं झालं तूच. लईच फ्लॉइंट करतोस. मी काही चुकायचं लोक हाणायचं. लईच फ्लॉइंट करतोस. काही सकाळी इथे शेकोटी करून बसले आहेत लोक आणि इथे देवीचं दर्शन चालू आहे. लाईव्ह. आय थिंक तुम्हाला दिसतंय का? हां, दिसतंय आता. मला वाटतं 3ऱ्यांदा का 4थ्यांदा आलं आहे कोल्हापूरला. कधी आलेली आधी? सगळ्यात आधी वाडीपाचं ते गर्लफ्रेंड टूर होती तेव्हा शो होता कोल्हापूरला. बरोबर. तेव्हा आलेले. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आत्ता मला वाटतं गेल्या वर्षी शो होता माझा आणि ओंकार रेगेचा. नाही 1 वर्ष नाही झाले, बरं 2 वर्ष झाली असतील. बाय रोड आलेलो गेल्या वर्षीच होते मला वाटतं. 2दा, 3ऱ्यांदा आले मी. त्याच्या आधी पण मी आली आहे यार एकदा. फॉर विच रिजन? त्याच्या आधी पण मी आली आहे घरातल्यांबरोबर दर्शनाला देवीच्या. सो 4थ्यांदा आले मी. आता पण जायचं आहे. आंघोळ बिंघोळ आपटून आपटा आंघोळीला आटपून दर्शनाला जायचं. कॉफी सकाळी सकाळी. मी आपला चहावाला त्याचं काम स्टेशनलाच झालं आहे. मला कॉफी मिळाली नव्हती. फायनली नाश्ता मिळालेला आहे आम्हाला. मी आता फूड ब्लॉगिंग करणार. तू खाल्ले का ते धपाटे? काहीच तर खाल्लेस ना? एकच द्या. येस. त्याच्याबरोबर काय आहे? त्याच्यावर ही चटणी आहे, दही आहे, ठेचा आहे, ही लाल चटणी आहे आणि ही भाजी आहे छोटीशी एवढीशी. खूप मस्त असतात. मी आधी खाल्ले आहेत. ट्राय साईडसोबत.
यासोबत थालीपीठ पाहिजे की तुला हे पाहिजे आप्पे पाहिजे? म्हणजे हेच घ्यायचं का? मला चालेल ते सांग. असं एकदम आईच्या हातचा वाला फील येतो गरम गरम खाताना. 2 धपाटे खाल्लेत. आता आम्ही आलोय स्टँडच्या एरियामध्ये. स्टँडच्या आता मी तुला बेस्ट वडापाव खायला घालतो. बेस्ट वडापाव. पोट की काय आहे विनीत? कोल्हापुरात आलं की नुसतं ठुसायचं बघ, ठीक आहे, दुसरं काहीच नाही. बघूया बेस्ट वडापाव. ओके ओके. खासियत एकतर कोल्हापुरात स्लाइस ब्रेड. सेकंडली लुक ॲट दिस जाड कवर. हाऊ जाड इट इज. माझ्यापेक्षा जाड. चटणी वेगळी आहे. चटणी नाही आहे. चटणीची मजा ही आहे की आय थिंक त्या ताकाला फोडणी दिली आहे, त्यामुळे तो ताकाचा आंबटपणा आहे, थोडा खारटपणा आहे, मिरची आहे सोबत. बाहेर पडलोय परत जेवायला. आणि देहातीला मी गेले आहे याच्या आधी, पण विनीत सेज ही नोज सम लोकल स्पॉट जिकडे अजून भारी तांबडा पांढरा मिळतो. तर ओके दाखवतो. जो मी स्पॉट म्हटलं कॉमर्स कॉलेजच्या इथे पुढे आल्यानंतर हॉटेल कृष्णा बोर्डिंग म्हणून आहे. खूप अमेझिंग तांबडा पांढरा मिळतो. लास्ट टाइम मी ट्राय केला होता, आज सायली पण ट्राय. खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त गर्दी, आणि तिथे टोकन घ्यायला लागतात. सो जागे लवकर, मला भूक लागली आहे. असे टोकन घेतलेले आहेत. आता माहीत नाही आपला 5-10 मिनिटांनी होपफुली नंबर लागेल ना. खूप भूक लागली. खूप भूक लागली आहे. सकाळी आपण किती वाजता नाश्ता केला? वडापाव आणि ठेपले आपण 6:30 वाजता खाल्लो. त्याच्यानंतर काहीच नाही. धपाटे काय खाल्लं? ठेपले नाही, धपाटे. धपाटे आणि वडापाव खाल्ला 6:30 वाजता. कसं वाटतंय तुला? फायनली जागा मिळाली आहे आणि आय एम एक्सायटेड ॲक्च्युली. असं इंटिरियर वाईज इट इज खूपच साधं आणि थोडंसं होमली घरगुती वाटतं आहे, पण प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे आय एम एक्सायटेड. लेट्स होप. विनीत इज ईगरली वेटिंग. बरोबर चालली आहे आता. एक काका ना एका हातात 5-6 टाळ्या उचलून म्हणतात. डेंजर येतो. तर हा तर पांढरा तांबडा चपाती, चिकन सुका, सोलकढी आणि कांदा लिंबू. लुक्स प्रिटी यमी आणि स्पायसी. यू कॅन स्टार्ट. दिस इज फन. चिकन डिफरंट राईट टेस्ट. अजून एक चिकन आणून दिलं. ही चिकनची ग्रेव्ही खास आहे कारण की त्याला चिकन मलाई असं म्हणतात. त्याला ते एक थिक क्रीमी कन्सिस्टन्सी आहे. खूप छान. टेस्ट खास मीठच्या भाषेतली खास चिकन करी. लिंबूसोबत कॅच मिक्स करते छान. कारण तू माझ्यासारखी नाही आहेस, तुला बटरी गोष्टी कमी आवडतात. हे लोणी आहे, ते ॲक्च्युली त्याला लोणी म्हणतात. लोणी. चिकन पण आपलं आहे ना एवढं.
हो आपण ज्यासाठी इथे आलोय बाया सरसावल्या. आता मिक्स करायचं म्हणजे पहिल्या ह्याच्यात ठसका लागणार असतो. रिटेक करतोय कारण की मी जो तांबडा प्यायला तो सगळा असा मला इकडे लागलेला आणि खूप खूप छान जेवण होतं. आम्ही जस्ट जेवून बाहेर पडलो. जी थाळी होती ती फक्त 350 रुपयाला होती. आपण स्पेशल चिकन थाळी घेतलेली त्याच्यामध्ये ग्रेव्ही आणि एक सुका असं दोन्ही आलेलं आणि टेस्ट खूप खूप सुंदर होती सगळ्याचीच. तांबडा पांढरा तर हा म्हणजे क्या बात आहे असं झालं. आणि ते जे लोणी चिकन होतं त्याचं टेक्स्चर एवढं क्रीमी आणि इतकं मस्त होतं ना. आणि त्याचे मसाले वेगळंच होतं काहीतरी ते म्हणजे सूप होतं जे काय होतं. खूपच भारी जेवण झालं. माझ्याच्याने अख्खी थाळी पण संपली नाही आहे ती. पण मीच ॲक्च्युली 4-5 वाट्या पांढरा रस्सा मीच प्यायलं. हिच्या वाटचं पण मीच प्यायलं. आणि हा म्हणजे 4-5 वाट्या अनलिमिटेड आहे जेवण. 350 रुपयात फक्त तांबडा पांढरा नाही तर चपात्या, भात, चिकन कोणतं हवं असेल सुकं किंवा एनी आयटम त्या डिशमधला त्या थाळीमधला सगळं अनलिमिटेड होतं आणि अप्रतिम. खूप अमेझिंग टेस्ट होते आणि आय एम शुअर मटण पण तेवढंच कारण लोक खात होते. आणि मटण खूप लवकर संपतं ते नेहमी सांगतात की अरे लवकर येत जा किंवा संध्याकाळी या असं कारण खूप लवकर संपतं मटण. लास्ट टाइम मला वाटतं विनीत तू इथे आलेलास. मला ॲक्च्युली लोकल एक माझ्या ओळखीचे आहेत त्यांनीच हे रेकमेंड केलं होतं आणि तेव्हाच मला वाटलं की सायली शूड ट्राय दिस आणि खूप वेगळी टेस्ट आहे. तांबडा पांढऱ्याचा तुला फरक समजला का मुंबईत जे मिळतं आणि आपल्याकडे? एकदमच काहीच झिरो कम्पॅरिझन. अनदर लेवल. चला आता आपण जरा चालूया. कोल्हापुरात येऊन बॉम्बे फालुदा खायचं. आपला विनीतच बोलतो कोल्हापुरात. काय लगा कोल्हापुरात जाऊन दूध कोल्ड ड्रिंक नाही पितोय काय करायचं. एवढं सगळं तिकट खाल्ल्यानंतर गरज होती मला या बोर्डची. ट्रेनर असा बघून मारणार आहे ना मला. सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस हा कोल्हापूरचा OG ब्रँड आहे. इथलं दूध कोल्ड्रिंक असेल किंवा हे जे काही स्वीट आपले फालुदा असेल आईस्क्रीम जे काही मिळतं हे एक नंबर असतं. आणि मला असा खूप लहानपणीपासून असा नॉस्टॅल्जिया माझा असोसिएटेड आहे या जागेशी. काय खायचं असते? मी जेली विथ आईस्क्रीम खायचो. खूप क्रेज होतं मला लहानपणी जेली विथ आईस्क्रीम. मी कुठे गेलं जेली विथ आईस्क्रीम खायचो आणि ही जागा वॉज वन ऑफ. कोल्हापुरात आलं की सोळंकीमध्ये जायचं आणि जेली विथ आईस्क्रीम खायचं. आणि आता आम्ही सायलीला रंकाळ्याला घेऊन आलो आहे. काय कोल्हापुरात रंकाळ्याला नाही गेलं काय केलं गं? आलो आता. काइंड ऑफ मेक्स मी मिस मरीन ड्राईव्ह बट या नाईस. छान लाइटिंग केलंय. हो. कसं वाटतं तुला? खूप झोप येत आहे. दुपारी एवढं खाल्लंय ना त्याच्यानंतर जे ढालाडूळ झोपलोय तर आता छान. मला वाटलेलं ॲक्च्युली आता पण थंडी असेल पण नाही आहे एवढी थंडी. कळत लाईक मुंबई ओनली पण तरी आपण आपली शाल घेऊन आलो. आता आम्ही रंकाळ्यावर दुसरीकडे चाललो आहे खाऊगल्लीमध्ये. कोल्हापूरला रिक्षा पण एक वेगळी वाईब आहे. म्हणजे ज्या प्रकारे सजवतात किंवा ते ड्रायव्हर्स आणि सगळ्याच एक मस्त वेगळीच वाईब आहे. आम्ही आता खासबाग मैदानाच्या इथे खाऊगल्लीत आलो आणि अपेरेंटली विनीतला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असं मला कळतं आहे. लेट्स गो बघूया इथे काय मिळतं. खाऊगल्लीत आलो
मला पाणीपुरी खावीशी असते ॲक्च्युली. कुठे येते पाणीपुरी चांगली असेल तर कुठे ते खाऊ. बघूया. तेव्हा तिकडे पाणीपुरी सेंटर आहे. मी आलाय डोसा खायला त्याचा. अनदर विनीत मोया रेकमेंडेशन. इथला हा लोणी डोसा इज पहिला घास आलेला आहे. कधी लोणी न खाणारा माणूस इथे येऊन लोणी डोसा खातो. खूप आवडतं मला. डोसा आमचा खाऊन झाला आहे, फस्त झालेला आहे. आणि आमची महालक्ष्मी डावंडी लोणी डोसा आणि हा सुरेखा ताई आहेत ज्याने बनवलेला डोसा. तर एकदा प्लीज तुम्ही सांगा की नक्की कुठे यायचं आहे खाण्यासाठी. कोल्हापूर शाहू मैदान खाऊ गल्ली महालक्ष्मी दावंद्री डोसा. नक्की या डोस्यावर. हो हो हो. आणि तुम्ही आलात तर ताईंना नक्की सांगा की आमचा व्हिडिओ बघून आलाय, सायलीचा व्हिडिओ बघून आलाय म्हणून. माझं पोट भरलं आहे ऑनेस्टली, पण मी म्हणाला की आणखी एक बेस्ट वडापाव तुला खायला घालतो. आणि आम्ही यश वडा सेंटरच्या इथे आलो आहे आणि इथनं घेतला वडा. हे जे पिंग पॉंग बॉल देतात ना आपल्याकडे वड्याच्या नावाखाली, त्यांनी हे बघा. बोलशील. इतका खूप गरम आहे आणि इतका क्रिस्पी आणि इतका मस्त आहे ना. मी आता आय थिंक हा सेकंड टाईम खातो आहे. खूप 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 वेगळी टेस्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली कम्पॅरिझन नाही होऊ शकत, कारण वडापावचा कल्चर मुंबईमध्ये आहे, पण हे इथले वडापाव कोल्हापूरमधले प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थोडा वेगवेगळे टेस्टमध्ये चवीमध्ये फरक दिसेल. अमेझिंग. पण छान आहे वगैरे बोलला आहेस, पण विंग मुंबईची मुलगी, आपला मुंबईचाच वडापाव भाई. जगात एकच वडापाव, मुंबईचा वडापाव. बघ विनीतने मला काय घेतलं. जीवच पडलेला खाली. आमच्या माईकचा ॲडॅप्टर होता, जो साथ घेत होतो तेव्हा व्हिडिओ करताना बघितला तर नव्हता. आणि आम्ही अख्खा म्हणजे मंदिराच्या इथपर्यंत पोहोचलेलो. महाद्वार रोड आहे ना हा, तो माझा रोड. तो महाद्वार रोड. अच्छा, त्याच्या आधीच्या रस्त्याने आम्ही आत आलो आणि असं थोडंसं हे टोपी आणि हे सगळं घेतलेलं. आणि आम्ही आता अख्खा रस्ता ट्रेस करत आलो आणि आम्हाला फायनली अडॅप्टर मिळाला. पण मला वाटतं त्याच्यावरून गाडी वगैरे गेली आहे प्रॉपर. अगदीच त्याला हे पडले, चरे पडले, डेंट्स पडले, पण इट इज वर्किंग. अगेन ॲट सोळंकी आणि एंडिंग द डे आणि एंडिंग द ब्लॉग ऑल्सो. ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी राहिल्या आपल्या. इट इज नॉट पॉसिबल की सगळं आपण कवर करू. खूप आहे. मेन म्हणजे मी सकाळी तुला म्हटलं होतं की मिसळ खायला राहिलं, पण जसं आपला दिवस गेला ओव्हरऑल टाईम टेबलमध्ये मिसळचं जमलं नाही, कारण कोल्हापूरात मोस्ट ऑफ द मिसळ 4 वाजता वगैरे बंद होतात. तर आपण जेवलोच 3 वाजता. तर आय थिंक आपण ब्लॉग एंड करूया. कोल्हापूरची मिसळ नेक्स्ट टाईम कधीतरी. माफ करा कोल्हापूरला. आय थिंक इट वॉज अ फन डे. म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात 5 वाजता आयुष्यात कधी नाही झाली जी आज झाली. आणि खूप गोष्टी कव्हर केल्या आपण. बरंच फिरलो आणि आम्ही मोस्ट ऑफ द ठिकाणी चालत फिरलो. तर ओव्हरऑल एक शहराची वाईब कळाली. आणि खूप स्वच्छ हवा आहे कोल्हापुरात. छान वाटतं. माझ्या फुफ्फुसांना असं होतं अरे ये क्या आ रहा है मेरे अंदर. खूप खूप चांगला दिवस गेला. आय थिंक आपला ब्लॉग इथे संपवला. जीवाचं कोल्हापूर झालेलं आहे आमचं. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर बघितला असेल पूर्ण तर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. आणि स्टे ट्यून फॉर मोर ब्लॉग्स, कारण की आता नवीन मेंबर ॲड झाला आहे आणि डिटरमाइंड दिसतोय.
ब्लॉग्स करूया बघूया काय होतं.